नमस्कार. श्री ज्योतिष वास्तुविज्ञानतर्फे आपलं सहर्ष स्वागत. मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तु कन्सल्टंट. आज या ठिकाणी आपण एक कंपनी संदर्भात केस स्टडी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वास्तुशास्त्र संदर्भात विविध माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तसेच आज या आपण बोर्डवरती पाहतात एक कंपनीचा लेआउट या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. ही एक छोटीशी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. इथे काही समस्या आहेत. कंपनी बंद पडत चाललेली आहे. कंपनीमध्ये कुठल्याच प्रकारचे रिझल्ट दिसत नाहीये. कंपनीमध्ये ग्रोथ होत नाहीये. तर ही वास्तू परीक्षणासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. तर त्या ठिकाणी वास्तू परीक्षण केल्यावरती आम्हाला काही विशिष्ट गोष्टी आढळल्या, ते या ठिकाणी आम्ही मांडायचा प्रयत्न करत आहोत. तर मुख्य ही वास्तू विदशा वास्तू आहे. विदशा वास्तू कशी आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर मुख्य दिशा ज्या आहेत, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे विदशा वास्तू म्हणजे काय ते आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. तर मुख्य दिशा कॉर्नरला येतात, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आणि उपदिशा ज्या आहेत, जी आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य या उपदिशा ज्या आहेत ना, त्या कॉर्नरला येतात. तर ही छोटीशी कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. बरीच मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आज कुठलंही बघा, कुठली युनिट एखादं सुरुवात करायचं असेल त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या खर्चिक महागड्या मशिनरी आल्या, त्याच्यानंतर त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आलं, त्यासाठी कंपनीत सांभाळणारी लोक आली, त्यांची प्रचंड प्रमाणात त्यांचा खर्च त्या ठिकाणी होता. वार्षिक त्यांची टर्नओव्हर साधारणतः, त्यांची इच्छा आहे, कंपनीची इच्छा आहे किंवा आम्ही 100 कोटी रुपयापर्यंत आम्ही उलाढाल करू शकतो. प्रत्यक्षामध्ये 4 कोटीपर्यंत 5 कोटीपर्यंत सुद्धा जाणं त्यांना कठीण झालेलं आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर वास्तू दोषासंदर्भात आम्हाला कित्येक निगेटिव्ह गोष्टी आढळल्या, त्या आम्ही या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करत आहोत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला त्यांचं ईशान्य कोपऱ्यामध्ये, साधारणतः या इथे त्यांचं आम्हाला द्वार आढळलं, ईशान्य कोपऱ्यामध्ये द्वार आढळलं. त्याच्यानंतर महत्वाचा विषय म्हणजे या दक्षिण आणि नैऋत्यामध्ये सर्वात त्यांची एक मोठी कट करणारी मशीन होती. कटिंग म्हणजे जी हीट पण देणारी होती. आणि त्या ठिकाणी ते त्यांचं जे मेटल होतं ते मेटल कट करण्याची या ठिकाणी एक मशीन होती. सर्वात महत्वाचं काम त्याच्यामध्ये झालं. SSW ही जी दिशा आहे ती दक्षिण आणि नैऋत्यामध्ये SSW डिस्पोजेबल एरियामध्ये ते सर्व कटिंग करायचे. महत्वाचं प्रोडक्शन तेच होतं त्यांचं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे काही आतमध्ये वर्किंग होतं, सगळ्यात चुकीच्या पोझिशनला त्यांच्या त्या छोट्या छोट्या ज्या मशीन होत्या त्या सगळ्यात चुकीच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या. ब्रह्मस्थान दूषित होतं. तसेच वायव्य कोपऱ्यामध्ये त्यांचं ऑफिस तयार केलं होतं. आणि या ठिकाणी जो डिप्रेशनचा एरिया आहे, त्या डिप्रेशनच्या एरियामध्ये त्यांचं सगळं तयार झालेलं जे मटेरियल आहे ते सगळं चुकीच्या जागेत, म्हणजे WNW ज्याला म्हणलं जातं, या दिशेमध्ये चुकीच्या एरियामध्ये ते ठेवलं जायचं. तर वायव्य दिशेमध्ये जे काम त्यांचे स्टाफ बसायचा, ऑफिसचा जो स्टाफ बसायचा, त्यांच्याकडून क्वालिटी मिळत नव्हती त्यांना, किंवा त्यांच्याकडून लीड्स मिळत नव्हत्या, योग्य पद्धतीने काम केलं जात नव्हतं त्यांच्याकडून, किंवा कित्येक वेळेला जे मटेरियल तयार करून पाठवलेले ते कॅन्सल व्हायचं आणि ते पुन्हा कंपनीकडे यायचं. त्याचा तो जो नुकसान व्हायचं ते प्रचंड जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेलं होतं. तर या कंपनीमध्ये सर्वात सांगायचा मतदार्थ लक्षात घ्या, तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताय, वास्तू मार्गदर्शनासाठी असं किती खर्च येतो खरं बघायला गेलं तर. मग आमचा विश्वास नाही, पण ज्यावेळेस नुकसान होतं त्यावेळेस तुम्हाला विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय राहत नाही. लक्षात घ्या, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताय, एवढी मोठी रिस्क घेत असताना लक्षात घ्या, वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घ्या. भविष्यामध्ये नुकसान होऊ नये हाच मूळ वास्तुशास्त्राचा उद्देश. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कोणाचा स्वार्थ नाही. आज त्यांची 100 कोटी रुपयाची उलाढाल करण्याची तयारी असताना सुद्धा ते अगदी 4-5 कोटीपर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. एवढी मोठी समस्या आहे. आणि त्याच्यानंतर मग कर्ज वाढतं. इव्हन ते स्टाफ लोकांची पेमेंट करण्यासाठी सुद्धा त्या लोकांकडे पैसे नाहीत. आणि आज आम्ही ज्या क्लायंट सोबत गेलो होतो, ती कंपनी टेक ओव्हर करायची होती त्यांना, त्या क्लायंट सोबत आम्ही ती कंपनी गेलो होतो. तर चुकीच्या दिशेमध्ये, या दक्षिण दिशेमध्ये सुद्धा एक मोठा खड्डा आढळून आला होता. या ठिकाणी गेट होतं छोटंसं, आणि या ठिकाणी डाऊन होतं. विशेष म्हणजे खड्डा होता या ठिकाणी. दक्षिणेत खड्डा असणे प्रगतीच्या दृष्टीने भयंकर त्रासदायक आहे. तर सांगायचं म्हणजे अर्थ, कुठलीही प्रॉपर्टी घेताना, कुठलाही कारखाना युनिट उभं करताना जर तुम्ही वास्तूच्या मार्गदर्शनाने जर केलं तर भविष्यात होणारे संकट आपल्याला टाळता येऊ शकतात. हेच आम्हाला या विषयातून सांगायचं आहे. तुम्ही लाईव्ह मध्ये जे बाजूला फोटो पाहता त्या कंपनीचे फोटो आहेत. तर सांगायचं म्हणजे अर्थ, कुठलंही युनिट एखाद्या चालू करत असाल, कुठलीही फॅक्टरी चालू करत असाल तर वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात होणारे लॉसेस आपण त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न करू शकतो.
या वास्तुशास्त्र संदर्भात आपलेही काही युनिट असतील, आपले काही कारखाने असतील, आपल्याही काही समस्या असतील, तर आपण खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपण खालती समस्या विचारू शकता किंवा जे नंबर आहेत त्या नंबरवरती आपण फोन करून कॉल करू शकता. धन्यवाद. नमस्ते.